दुपारी हानीचे पप्पा ड्युटीला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी शूज घालत बसले होते. तिकडे लेक दुसरंच काम करत होती. तुम्हाला दाखवतो थांबा. तिच्या पप्पाच्या अगोदर तिनेच गाडीवर जाऊन बसली होती, पण कुठे शांत बसत होती मॅडम. तिला गाडीची चाबी घ्यायचं होतं, त्याच्यामुळे उठून घ्यायचा प्रयत्न करत होती. गाडीची चाबी काय अंबलीन होती, त्याच्यामुळे उतराय बघत होती. तिला तर पडतो म्हणायचं तर कशातच भीती नाही. मग हानीचे पप्पा ड्युटीला गेले होते. तिला मध्ये घेऊन आलो होतो. मध्ये आल्यानंतर मला एक रेसिपी ट्राय करून बघायचं होतं. आता संक्रांत पण जवळ येवलेलं, त्याच्यामुळे बेसनचे लाडू करून बघायचं होतं. म्हणजे आता जर जमलं तर संक्रांतला पण करता येईल. पण मला तर एकदम परफेक्ट लाडू जमले होते. तुम्हाला जर ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करतो. खरंच लाडू पण खायला एकदम टेस्टी झाले होते. पण आता घरातलं काम करायचं म्हणलं की तर जीवावर येते. मला कोणत्या तर रेसिपी ट्राय करायचं असलं की मी हाय तेवढे भांडे संपूर्ण धिंगाणा करून ठेवते. पण आता घासाच्या टाइमला इतकं जास्त कंटाळ येते की तरी पण मलाच घासायला तर असं अगोदर किचन वाटा साफ करून घेतलं, त्याच्यानंतर भांडे घासलं होतं. भांडे पण घासणं झालं होतं आणि संपूर्ण काम पण झालं होतं. काल मी मेथीच्या बियाचं पाणी भिजू घालून ठेवलं होतं, तेच मग केसाला पण लावून घेतलं होतं. मग संध्याकाळचं स्वयंपाक पण करायचं होतं. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये चिकनची भाजी, भात, रोटी असं करायचं होतं. अगोदरच रोटी भात केलं होतं, त्याच्यानंतर भाजी केलं होतं. मग स्वयंपाक पण झालं होतं.